Good morning, students. Today I am going to continue the lesson number 5, understanding time. A water clock. Now I am going to tell you what is a water clock. Water clock is the instrument of measuring time. Water clock हे वेळेला मोजण्यासाठी वापरलेले जाणारे साधन आहे. Now we are going to the mechanism of it. आपण आता ह्याचे मेकॅनिझम बघणार आहोत. मेकॅनिझम मीन्स हाऊ डज इट वर्क. हे कसं काम करतंय. ओके. ड्युरिंग एन्शंट टाइम पीपल वे यूजिंग वॉटर क्लॉक. We Indian call this water clock as घटिका यंत्र. ओके. खूप जुन्या प्राचीन काळात लोक हे वॉटर क्लॉक वापरत होते आणि आपण भारतीय ह्या वॉटर क्लॉकला घटिका यंत्र असं म्हणतो. हिस्टॉरिकल मूव्हीजमध्ये हे दाखवले जातं आहे. तर हे कसं काम करतं. To calculate time, empty container with a hole was placed inside a large container filled with water. एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं जातं आणि त्या मोठ्या कंटेनरमध्ये एक छोटंसं होल त्यात पाणी भरलेल्या कंटेनरमध्ये ठेवलं जातं आणि त्या बोलात छोटंसं छिद्र असतं. पाण्यावर ठेवल्यामुळं त्या बोलमध्ये पाणी हळूहळू भरत जातं आणि जेव्हा तो छोटासा बोल पूर्ण भरलेला जातो तेव्हा तो पाण्यामध्ये सिंक होतो आणि त्यानुसार टाईम मेजर केला जातो. When empty container with a hole was filled, it sinks and settle down the bottom. Then it used to mark passing of certain time. त्यानंतर तो छोटा बोल भरण्यासाठी जर आपण हाफ ॲन आवर लागत असेल तर मग असं समजत जातं की हाफ ॲन आवर कंप्लीट झाला. किंवा काही बोल असं असतात की त्यांना भरण्यासाठी 1 तास लागतो. मग ते मेजर करतात की 1 आवर कंप्लीट झालं. अशा प्रकारे हे वॉटर क्लॉक यूज केले जातात. So I hope you understood this, student. Now I will going to tell you about an hourglass. Do you know in the 14th century the hourglass came into use in Europe. It consisted of 2 connected glass vessels fitted in a wooden frame. Fine sand was poured into one of the vessels and the connecting hole between the vessel allowed the sand in the top vessel to fall into the lower vessel. The hourglass was constructed in such a way that it took 1 hour for all the sand to fall from one
vessel into the other. The clock was turned over as soon as all the sand had fallen into the lower vessel. This is how a period of 1 hour was measured. This clock was used in India too. Hey baga, this now I told you what is a word hourglass. So now I'm going to explain. Here, this is a picture of an hourglass. Okay, it is a wooden frame, student. This is a wooden frames. So inside there is a what? Inside there is a glass. Okay, and this is a vessel. This is a upper vessel and this is a down vessel. What they did in one vessel म्हणजे वरच्या वेसलमध्ये त्यांच्यानी बारीक सेंट मीन्स ड्राय सेंट म्हणजे एकदम बारीक सेंट आणि तिथं मध्ये त्या वेसलमध्ये तिथं होल असतात होल आणि त्या वरच्या वेसलमध्ये बारीक सेंट घातलेली असते आणि ती हळूहळू खालच्या वेसलमध्ये येते. जेव्हा ते पूर्ण खाली वेसलच्या इथं वाळू येते तेव्हा ते आर ग्लास म्हणजे टाईम हे केलं जातं आहे आणि जेव्हा मग ते परत उलटं होऊन ते वरचं वाळू सगळं खाली येते आणि परत ते उलटं होऊन खालच्या वेसलचं सेंट परत ते त्या वेसलमध्ये ती वाळू परत अशी हळूहळू येते. त्यावेळी ते असं समजलं जाते की हाफ ॲन आवर हे टाईम म्हणजे काउंट करतात. कळालं का? मग हे अशा प्रकारे हे हाफ ॲन आवर ग्लास यूज करतात. म्हणजे काय आहे? दिस इज अ वुडन फ्रेम. ओके, इनसाइड दॅर इज अ वेसल. दिस इज अ ग्लास वेसल. म्हणजे या वरच्या वेसलमध्ये काय असते? ड्राय सँड एकदम बारीक वाळू त्याच्यात घातलेली असतात आणि त्याच्यामध्ये तिथं होल असते. ती वाळू हळूहळू खालच्या वेसलमध्ये येते आणि जेव्हा ती खालची वेसल ही पूर्ण भरली जाते तेव्हा ते हाफ ॲन आवर टायमिंग मोजले जातात आणि परत ते उलटं होऊन ती सेंट त्या परत वरच्या वेसलला जाते. तेव्हा ते असं समजतं की दिस इज ॲन हाफ ॲन आवर हे टाईम मोजले जातात. अशा प्रकारे ते एन्शियंट पीपल अगोदरचं टायमिंग मोजतात. ओके, now see a student, try this. Stick photographs of yourself from the past and present in the frames below. In the frame of the future, draw a picture of what you will look like in 20 years. Okay, what they told? Draw a picture of what you will look like in 20 years. So look here student, I was this when I was a baby. म्हणजे इथं पास्ट म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एकदम लहान होतं ना, म्हणजे लहान बाळ होतं तेव्हा तुम्ही त्याचा फोटो इथं स्टिक करायचा आहे. त्यानंतर नाव आय एम लाईक दिस. आत्ता तुम्ही ॲट प्रेझेंट, आत्ता तुम्ही 3rd स्टँडर्डला आहे. तुम्ही तुमचा फोटो कसा आहे म्हणजे आत्ताचा फोटो तुम्ही ह्यात प्रेझेंटच्या ह्याच्यात स्टिक करायचं. अँड दॅन आय विल बी लाईक दिस आफ्टर 20 इयर्स. आफ्टर 20 इयर्स इमॅजिन करा, जेव्हा तुम्ही 20 वर्षाचं असणार तेव्हा तुम्ही कसं दिसणार त्याचा फोटो नाहीतर तुम्ही ड्रॉईंग करून इथं फोटो तुमचं स्टिक करा. दिस इज अ फ्युचर. ओके स्टुडंट, पास्ट व्हॉट डे टोल, पास्टचं काय सांगितलं त्यांच्यानी? पास्टमध्ये तुम्ही कसं दिसणार जेव्हा तुम्ही लहान होतं तेव्हा ते फोटो त्यातला कुठला तरी एक लहानसा फोटो इथं तुम्ही स्टिक करा. ॲट प्रेझेंट आत्ता तुम्ही कसा दिसतंय त्याचा फोटो तुम्ही इथं स्टिक करा. यू स्टिक हिअर ओनली. ओके, अँड आफ्टर 20 इयर्स हाऊ यू गोइंग टू लुक. ओके, यू कॅन ड्रॉ इट. 20 वर्षाचं झाल्यावर तुम्ही कसं दिसणार तो फोटो तुम्ही इथं चिटकवा. दिस इज अ ॲक्टिव्हिटी स्टुडंट. ओके, आय होप यू लाईक दिस ॲक्टिव्हिटी. नाव कॅन यू टेल? ओके, कॅन यू टेल? So look here. Why do you make partition of time in different ways? Why do we make partition of time in different ways, student? Can you tell me?
सो आपण वेळेचं विभाजन वेगवेगळ्या प्रकारे का करतो? आपण what it tells here, why do we make partition of time in different way? ओके, आपण वेळेचं विभाजन वेगवेगळ्या प्रकारे का करतो? Then for convenience of every day, work time is divided in different ways. Work time is divided in different way. रोजच्या कामाच्या सोयीसाठी वेळ वेगवेगळ्या प्रकारे विभागण्याची जाते. काय? रोजच्या कामाच्या सोयीसाठी वेळ वेगवेगळ्या प्रकारे विभागली जाते. For example, while using word like now, a while ago, in a while, or today, yesterday, and tomorrow, we are unknowingly measuring time in our mind. What it tells here? For example, while using word like now, a while ago, in a while, or today, yesterday, and tomorrow, we are unknowingly measuring time in our time. So म्हणजे असे शब्द वापरताना आपण नकळत आपला मनातली वेळ मोजत असतो. व्हॉट आय सेड, म्हणजे असे शब्द वापरताना आपण नकळत आपल्या मनातील वेळ मोजत असतो. सो लुक हियर स्टुडंट, what we have learned for convenience of day to work, time is split into parts. When we use word like right now, in a while, or later, or we unknowingly measuring time in our mind. Just now I told you, time is measured by using instruments such as clock, calendar, and school timetable. Time is measured by using instruments such as clock, calendar, and school timetable. In ancient time, how it was used? It was used in water clock, hourglass. Okay, it is also used in now we also use a watch also. Okay, so we use this timetable to measure, such as clock, calendar, school timetable, watch. भिंतीला पण वॉच लावले असतं ते, so you can measure it. Now time is divided into parts such as second, minute, hour, day, and night, or week, fortnight, month, and year. Okay, so I told you how it is divided into parts. Then we get an understanding of time through the historical buildings or old objects like coins, statues, or shards of poetry found in an area. They help us to understand the history of that place. म्हणजे काय सांगितले मी तुम्हाला अगोदर पण, मागच्या प्रिव्हियसला पण मी काय सांगितले? कॉइन, स्टॅच्यू और शार्ट ऑफ पोएट्री म्हणजे काय? जेव्हा कुठली बिल्डिंग बांधकाम असते तेव्हा खणलेलं जाते, तेव्हा तिथं काय सापडते आपल्याला? स्टॅच्यू, मूर्ती, कॉइन, शार्ट ऑफ पोएट्री. सो द एक्सपर्ट पर्सन व्हॉट दे डू, जे अभ्यासू करतात, म्हणजे म्हणजे त्यांना ते जेव्हा ते फाइंड केलेलं असते ते कुठनं फाइंड करतात? इट इज अ हिस्टॉरिकल. ओके, आणि ते फाइंड आउट करतात की ते कुठं त्यांना सापडलेलं आहे, आणि त्याचा जास्त डीपली अभ्यास केलेला जातो आणि ते फाइंड आउट करतात. आणि दे व्हॉट दे डू, दे हेल्प अस टू अंडरस्टँड द हिस्ट्री ऑफ दॅट प्लेस. जेव्हा आपण तिथं जातो तेव्हा आपल्याला तिथं माहिती पडते की हे त्यावेळी आपल्याला सापडलेलं आहे. म्हणजे जे एक्सपर्ट पर्सन असते त्याची खूप शोध करतात आणि डीपली अभ्यास करतात. ओके स्टुडंट, सो नाव वी विल सी द क्वेश्चन आन्सर. ओके, सो answer the following question in one sentence. Okay, which instrument